केवडी हे मा। आई हा शब्द नाही, ताई हा मंत्र आहे. म्हणून तर माणसाला तो शिकवावा लागत नाही. जन्माला आल्याबरोबर 7व्या महिन्यात 6व्या महिन्यामध्ये लेकरू बरोबर आई म्हणतं. आई हा शब्द नाही मायबाप, आई हा मंत्र आहे. जन्माला आलेलं गाईचं वासरू सुद्धा हंबा असं म्हणतं. मा या वासराला सुद्धा शिकवावं लागत नाही, कारण मा आई माय हा एक मंत्र आहे. आईला कधी कमी समजू नका, आईच्या पदरालाही कधी कमी समजू नका. आईच्या पदरात किती ताकद असते मायबाप. अरे उन्हात लेकरू असेल तर तो पदर त्या लेकरासाठी सावली झाला. पावसाळ्यात लेकरू चाललं तर पावसापासून बचावासाठी आईचा पदर छत्री झाला. तोंड पुसत असताना आईचा पदर, हात पुसत असताना आईचा पदर लेकरासाठी रुमाल झाला. आणि रात्री तिच्या कुशीत झोपत असताना आईचा पदर सोन्याची चादर झाला, सोन्याचं पांघरून झाला. आईच्या पदराला आणि आईला कधी कमी समजू नका. बऱ्याचदा आम्ही मोठं झालो ना तर सहज आमच्या तोंडातून शब्द जातात, आई तुला काही कळत नाही ग. तेव्हा आपण मोठे झालेलो असतो ना. खरंच कळत नाही रे दादा तिला. तिला कळालं असतं तर रात्र रात्र लहानपणी तुझ्यासाठी कधी जागलीच नसती ना. तिला खरंच कळालं असतं तर रुपाय रुपाय जोडून वडिलांच्या चोरून तुला सहलीला जायचं होतं म्हणून स्वतः ठिगळ लावलेली साडी घालून चोरून तुझी फीस तिने कधी भरलीच नसती. तिला खरंच कळालं असतं तर केवळ तुझ्या सुखासाठी सासरी जाच सहन करून ती सासरी नांदलीच नसती ना. मला असं वाटतं तिला खरंच कळत नाही म्हणून अख्खं आयुष्य ती लेकरासाठी राब राब राबते. एक दिवस असा आला होता, गरीब घरची परिस्थिती सांगते मी. फार जन्माला येताना सोन्याचा चमचा तोंडात घेऊन येणारी त्यांच्याविषयी मी बोलत. थोडा आवाज कमी करा. एक दिवस असा होता, गरिबीची परिस्थिती जर असेल ना, घरात 5 भाकरी होत्या दुरडीमध्ये आणि खाणारी तोंड 7 होती. त्या दिवशी आपल्या लेकराला पोटभर भेटावं म्हणून जिनं पोटाला चिमटा दिला, घाटा घाटा पाणी पिऊन जिने रात्र काढली ना, ती आपली आई होती. तिनं बांधलं घराट, दिला विसावा निवारा. तिनं बांधलं घराट, दिला विसावा निवारा. घेऊन या पंखाखाली भरविला मुखी जरा. गोड रक्ताला लागली लागे चाहुल फुटाया. आज घायाळ पक्षीनी जाई पिला ना भेटाया. माया मंदिर लागे कसा फुटाया. माया मंदिर लागे कसा फुटाया. आज घायाळ पक्षीने जाई पिला ना भेटाया. आज घायाळ पक्षीने जाई पिला ना भेटाया. आज घायाळ पक्षी जागी पिला ना भेटाया. उडाली
पक्षीने गेली अंतराळी उडाली पक्षीने गेली अंतराळी उडाली पक्षीने गेली अंतराळी उडाली पक्षीने चित्त पिला पाशी ठेवोनिया चित्त पिला पाशी ठेवोनिया उडाली पक्षीने गेली अंतराळी घार हिंडे आकाशी चित्त तिचे पिलांपाशी असं म्हणतात की दोरी जळते पण पीळ जळत नाही माय जाते पण तिचं लेकरासाठीचं प्रेम कधीच संपत नाही अरे असते तोपर्यंत झुरते आपल्यासाठी आणि गेल्यानंतर आईचा जीव अडकतो तो फक्त तिच्या लेकरांमध्ये तिच्या पिलांमध्ये असेपर्यंत खस्ता खाते फक्त आपल्यासाठी संप्रदायाच्या भाषेमध्ये कोण श्रीमंत आहे ज्याच्या मस्तकावरती आईचा पदर आहे आणि ज्याच्या खांद्यावरती बापाचा आशीर्वादाचा हात आहे जगाच्या बाजारात तो व्यक्ती एक नंबरचा श्रीमंत आहे आणि जगाच्या बाजारात कोण भिकारी माईबाप ज्याच्या मस्तकावरचा पदर गेला आणि ज्याच्या खांद्यावरचा आशीर्वादाचा हात गेला माईबाप प्रत्येकाचे जन्मजोगेला जावेत काय दुर्दैव असतं आपलं की अर्ध्या रस्त्यामध्ये माईबाप आपली साथ सोडून जातात असं म्हणतात बालपणामध्ये माणसाची माय मरू नये तारुण्यात सौभाग्याचा जोडा कधी फुटू नये कपाळाचं कुंकू डोळ्यात देखत जाऊ नये आणि म्हातारपणामध्ये पोटचा गोळा डोळे देखत कधी जाऊ नये हे दुःख सांगणे पलीकडचं असतं गड्या बालपणामध्ये ज्याची माय गेली मायबाप सावत्राईच्या हाताखाली ज्याला वनवास भोगावा लागला ना अशाला विचारा असं दुर्दैव दुश्मनाच्या सुद्धा आयुष्यामध्ये भोगायची पाळी परमात्मा कधी येऊ देऊ नये दुसरी तिसरी मध्ये असेल मॅडमना असा मार दिला रडत होतं पोरग शाळा सुटली घंटा वाजली पोरानं खालीवर गुंड्या लावलेल्या केस विस्कटलेले केस वाढलेले शर्ट मळलेला हाफ चड्डी आणि दप्तर उचललं पूर्वी म्हणजे काय स्कूल बॅग नव्हत्या तर खताच्या थैल्या असायच्या बा खताच्या गोण्या सुफला उज्ज्वला 10-20 दाणेदार मी पत्नी जरी महाराजाची असली पोरगी शेतकऱ्याची मला हे सगळं माहिती ते धुवून स्वच्छ खत संपल्यानंतर टेलरकडे त्या गोण्या न्यायच्या कदाचित वकील साहेब तुम्हाला हा काळ भोगावा नसेल लागला भोगला का तुम्ही भोगला ना भोगला तुम्ही काळ तो मी 7वी जाईपर्यंत तरी आम्हाला बेंचेस नव्हत्या गाड्या मी जिल्हा परिषद शाळेत शिकले ना खेड्यात 7वी जाईपर्यंत तरी मला खालीच बसावं लागायचं आम्ही गोण्या टाकायचो पोते टाकायचो त्यानंतर बेंचेस आले मग त्या पोरानं कसं तरी दप्तर उचललं त्याला बटणं लावलेले असायचे त्याला टेलर बंद शिवायचा पोरानं पुस्तक कोंबले त्या पिशवीत उचलली ती थैलीन पाठीवर घेतली रडत होतं पोरग रडत रडत शर्टाला डोळे पुसायचं आणि रडत रडत मुलगा गेला कुठे मॅडमना का मारलं होतं माहिती शर्ट मळालेला होता म्हणून मॅडमना मारलं गदाड्या एवढे मळालेले कपडे शाळेत घालून येतोस उद्या जर असे कळकट कपडे घालून आलास तर दिवसभर तुला अंगठी धरून उभं करील शाळेच्या बाहेर उन्हात वर्गात घेणार नाही तुला रडत होतं पोरग आणि रडत रडत तो मुलगा घरी नाही गेला स्मशानभूमीत गेला बरं का वकील साहेब 10 दिवसापूर्वी त्याची माय स्मशानभूमीमध्ये जाळलेली होती ना पोरग गेलं स्मशानभूमी दप्तर खाली टेकवलं आणि लेकराने आईच्या मांडीवर जाऊन बसावं जाळलेल्या जागी पोरग जाऊन बसलं आणि आईला काय म्हणत होतं माहितीये आई तुझी झोप झाली असली तर चल ना ग घरी 10 दिवस झाले आई तू घरी येत नाहीस ग तू माझ्यावर रुसली म्हणून तू घरी येत नाहीस का मी तुझं ऐकत नाही म्हणून तू घरी येत नाहीस का
मी अभ्यास करत नाही म्हणून तू घरी येत नाहीस का? आई 10 दिवस झाले ग, शेतात गेली तर 5:30ला माझ्यासाठी घरी परत येत होतीस. मामाच्या गावी गेली तर 2 दिवसाशिवाय तू राहिली नाही आई. शेजारच्या काकूंकडे गेली तर आवाज दिला तर परत यायचीस तू माझ्यासाठी. आज 10 दिवस झाले आई, मला तुझी खूप आठवण येते ग. आई तुला नाही का ग माझी आठवण येत? मी घरच्यांना विचारतो ना आई कुठे गेली, सगळे म्हणतात लाकडाचा पलंग करून तिथं नेऊन झोपी घातली आई. तू त्रास देतोस ना आई. रात्रीच उठतो ग, हुरहुर लागतं मनाला, सगळ्या घरात शोधतो तुला, पण तू कुठंच दिसत नाही आई. मामाच्या गावची आजी आली, आत्या आली, पुण्याची मावशी आली, काकूही घरात, सगळ्या स्त्रिया आहेत ग, पण सगळ्यांच्या गर्दीमध्ये मला तू कुठंच दिसत नाहीस ग. रात्री झोप येत नाही ना, अंधारात भीती वाटते ग, अंगावर घेतो, रात्रभर डोळ्याला डोळा लागत नाही. तुझी आठवण येते नाही, झोपच लागत नाही ग. बघ ना मॅडमनं मला किती मारलं. कोणानं शर्टाच्या गुंड्या काढल्या, शर्ट वरी केला आणि पाठीचे वळ मेलेल्या आईला दाखवत होता. आई बघ ना ग, मॅडमनं किती मारलं मला. का मारलं माहिती? शर्ट माळलेला होता ना म्हणून मार खावा लागला. आणि मॅडम म्हटल्या गधाड्या, उद्या जर हाच म्हणालेला शर्ट घालून आलास तर तुला वर्गात घेणार नाही. आई बघ ना ग, मॅडमनं किती मारलं. तू नव्हतीस ना म्हणून मार खावा लागला, आता तू आलीस ना, उद्यापासून मॅडमचा मार नाही खावा लागणार मला. आई 10 दिवस झाले आई, मला प्रेमाने कोणी आंघोळ नाही घातली ग. 10 दिवस झाले आई, प्रेमाचा घास कोणी नाही भरवला ग तोंडात. 10 दिवस झाले आई, मला खुशीत घेऊन कोणी झोपी घातलं नाही ग. 10 दिवस झाले आई, माझे कपडे कोणी स्वच्छ नाही ग धुतले. आई चल ना घरी, मला तुझी गरज आहे, तुझ्या लेकराला तुझी गरज आहे. आई चल ना ग घरी. इथं माझ्या जेवढ्या माता भगिनी बसले, विनंती असेल माझ्या ताईंना, उभ्या आयुष्यात त्रास सगळ्यांनाच असतो. घर प्रपंच असलं तिथं भांडणं सगळ्यांचीच होतात. विनंती असेल माझी तुम्हाला, सासू फार सासूरवास करते, नवरा फार घालून पाडून बोलतो, राग येतो तुम्हाला कधी कधी, दिवस दिवस तुम्ही जेवत नाही, बरोबर आहे ना. बऱ्याच जणी घासलेटच्या डब्यापर्यंत जातात, हातात घेतात, पण विचार येतो आपलं लेकरू घरी. बऱ्याचदा असं वाटतं शेतात जावं, विहिरीत उडी टाकावी आणि आयुष्य संपवावं. बऱ्याचदा असं वाटतं विषाचा डबाई ना फवारणीचा. असं वाटतं की घाटा पिऊन घ्यावं, क्षणात आयुष्य संपवून टाकावं. माझी विनंती असेल तुम्हाला, राग प्रत्येकाला येतो, त्रास प्रत्येकाला होतो. क्षणाचा राग डोक्यात घेऊन तो राग तुम्ही तुमच्या जीवावर कधी काढू नका. क्षणाचा राग असतो. कोणी घासलेट ओतून घेतं, कोणी पॉइझन घेतं, कोणी फाशी घेतं, कोणी विहिरीत नदीत उडी टाकतं. विनंती असेल माझी तुम्हाला, क्षणाचा राग आहे. वाटलं तर एकांतात जा आणि ढासा रडा, मोठ्याने हंबरडा फोडा. राग आला तर 2 दिवस माहेरी रुसून निघून जा, राग निघून जातो का. पण तो राग तुम्ही अंगावर घेऊन जर फाशी घेत असाल, आत्महत्येचा प्रयत्न करत असाल, तुम्ही गेल्याच्या नंतर यांचं काही वाईट होत नाही, जीव तुमचा जातो आणि 2 गोष्टी घडतात. यांचं काय घेऊन बसले तुम्ही, हे 6 महिन्यात दुसरी आणायला बसले, याचं काय घेऊन बसले तुम्ही गेल्याच्या नंतर 2च गोष्टी घडतात. माय बापाला लेक राहत नाही आणि लेकराला माय राहत नाही. आईसारखं प्रेम, आईसारखं मातृत्व जगाच्या पाठीवर कोणीच देऊ शकत नाही. माय बाप बाकीचे आई सारखे होऊ शकतात, मात्र आई होण्याची ताकद बाकी कुणात नसते. बास, आई ही आईच असते. माय बाप आईची तुलना जगातल्या कोणत्याच पात्रासोबत केला जाऊ शकत नाही. निस्वार्थ प्रेम जगाच्या पाठीवरती फक्त जिचं असतं तिला आई म्हटलं जातं. विढल अनंत अनंत उपकार आहेत त्या मातृत्वाचे, अनंत उपकार आहेत. तिनं आई बनून आपल्यावर उपकार केला, तिनं बहीण बनून आपल्यावर उपकार केला, तिने धर्मपत्नी बायको बनून आपल्यावर उपकार केला. आज 3 जानेवारी
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची जयंती आज. या भारतामध्ये पहिली महिला साक्षर झाली. स्त्रियांसाठी शिक्षणाची कवाड सदा उघडी झाली. आणि ज्या माऊलीने ही क्रांती केली ना, महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला, यासाठी पहिलं ठोस पाऊल ज्या महिलेनं उचललं ना, त्या ज्योतिवांच्या ज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. हजारो जन्म जरी आपण सावित्रीबाईच्या चरणारविंद दिवा गेले ना, तरी सुद्धा ज्योतिराव फुल्यांच्या आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या उपकारातून आपल्याला कोणत्याच जन्मात उतराई होता येणार नाही. विठ्ठल श्रीत्वाचे किती उपकार आहेत. तिनं आई बनून उपकार केला, मी सांगणार येतो. तिनं बहीण बनून उपकार केला. माझी विनंती असेल, तुमच्या घरात बहीण नाही, बरोबर आहे ना, पुढे मुली झाल्या का तुम्हाला? किती? 2 आहेत ना. म्हणजे मागच्या कुळात पुण्य कमी पडली तुमची, मागच्या पिढीत पुण्य कमी पडली आणि त्याची सगळी कमतरता पुढच्या पिढीत भरून निघली. तुमच्या चौघामध्ये 2 मुली आहेत, बरोबर आहे ना. चौघात 2 पोरी आहेत. जीव लावा त्यांना, म्हणजे जीव असणारच आहे. ज्यांच्या घरात मुलगी असते ते भाग्यवान असतात दादांनो. लेकी बाळीचा आशीर्वाद घेतला पाहिजे गडे. लेकी बाळीला देणं हे प्रत्येकाचं कर्तव्य, पण तिनं भावाच्या इस्टेटीमध्ये स्वतःचा हिस्सा मागणं हे मात्र शास्त्रालाही धरून नाही. आयुष्यभराचा भाऊ तुटल्या जातो. माझी विनंती असेल पुरुष बांधवांना, तुमची पोरगी मोठी झाली म्हणून तुम्ही तुमच्या बहिणीला विसरू नका. एकदा लग्न केलं आणि 4-5 धोंडे घातले तुम्ही, अधिक मास, त्याच्या पलीकडे काय दिलं तुम्ही तुमच्या बहिणीला? तिला प्रत्येक सणाला तिची पुरवणी करणं, तिला चोळी बांगडीसाठी पुरवणी करणं, तिला साडी चोळी घेणं हे प्रत्येक भावाचं कर्तव्य. आणि प्रत्येक सणाला साडी मागायचा अधिकार बहिणीला असतो. तुमची पोरगी मोठी झाली म्हणून तुम्ही तुमच्या बहिणीला कधी विसरू नका. आणि विनंती असेल माझ्या सगळ्या भगिनींना, केवळ 10-5 लाखासाठी आपल्या रक्ताचा भाऊ आयुष्यातून कधी तोडू नका. पैसा भेटतो तुम्हाला, पण नातं आयुष्यभरासाठी तुटले जातं. जी बहीण भावाला हिस्सा मागते, पुन्हा भावाच्या दारात जाण्यासाठी, माहेरचा उंबरा ओलांडण्यासाठी त्या बहिणीला कधीच नाक राहत नाही. म्हणून माहेरी गेल्याच्या नंतर भावाने प्रेम करावं, आपल्या भाऊजाईंनी प्रेम करावं आणि माहेर पण 4 दिवसासाठी भोगता यावं असं ज्या स्त्रीला वाटतं, त्या स्त्रीनं उभ्या आयुष्यात आपल्या भावाच्या इष्टाची मागणी करायची नाही. काय वाईट मला टाळ्या मागून यावं लागेल तुमच्याकडून. विठ्ठल बहिणीचा आशीर्वाद घ्या दादांनो. माऊली ज्ञानोबाईंनी मुक्ताबाईचा आशीर्वाद घेतला म्हणून तर ज्ञानेश्वरीची रचना त्यांना करता आली. माझी मुक्ताई नसती तर विश्व माऊली ज्ञानोबाराय जगाला दिसले नसते. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा,
अपराध सागे अपराध संती सुखे भावे पाणी संन्यासाची कार्टी म्हणून गावाच्या बाहेर हाकललं। देहांत प्रायश्चित्तानंतर या 4 भावंडा एकमेकांची माय व्हावं लागलं। निवृत्तीनाथ सगळ्या लेकरांचा आई बनून सांभाळ करतात। छोटीशी मुक्ताई मोठाल्या भावांची आई झाली। माऊली ज्ञानोबा आणि सोपान काका आळंदीत भिक्षाटनासाठी गेली, पण लोकांनी दारात उभं नाही केलं। आणि आज माऊलींची पारखी दारातून जावी याच्यासाठी लोकांचा अट्टहास आहे। असताना इंद्रायणीला स्पर्श करू दिला नाही का इंद्रायणी पाटील। आणि आज माऊलींच्या समाधीला पंचामृताने स्नानी, आणि ते पंचामृत ठेवण्यासाठी तांब्या पितळीची बकेट गंगालय नाही, चांदीचं गंगालय, चांदीची बकेट, चांदीची घागर, चांदीचं ताट, चांदीचं पंचपाळ, चांदीचा तांब्या, हे वैभव आज आहे। असताना दारात उभं केलं ना। आज माऊलीची पालखी दारातून जावी, नुसती दारातून नाही जावी। त्या पालखीला बैलजोड कोणाची लावावी याच्यासाठी लिलाव होतो, आणि ज्याचा लिलावात नंबर येतो त्याची बैलांसहित मिरवणूक निघते दारातून। असताना माऊलीला ज्यावेळी शुद्धीपत्र घ्यायचं होतं, प्रतिष्ठान क्षेत्राला पैठणला यायचं होतं, पायी पायी वनवन करत यावं लागलं। कोणी लाकडाची बैलगाडी सुद्धा माऊलींना दिली नाही। पायाला वडाची पानं बांधली, का पाय भाजत होते ना, वडाची पानं पायाला बांधली आणि वनवन करत आळंदी ते पैठण असा प्रवास केला। आणि आज माझी माऊली ज्यावेळी आळंदीहून पंढरीला निघते, केवढं वैभव आहे माऊलीचं। चांदीचा रथ आहे, चांदीची पालखी, चांदीच्या पादुका आहेत, आणि हत्ती सारखी बैलजोड त्या रथाला असते पा। आज केवढं मोठं वैभव आहे, पण असताना आळंदीकरांनी दारात उभं केलं नाही, हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे। ही गोष्ट कधीच विसरू शकत नाही आपण। असताना आळंदीकरांनी दारात उभं केलं नाही, शेण टाकावं, चिखलाचे गोळे टाकावेत, अपमान करावा, खूप खूप अपमान करावा। बराच वेळ झाला आणि निवृत्तीनाथांच्या पोटात काही भूक मावेना। मुक्ते काहीतरी कर आणि पटकन खायला दे, पोटामध्ये भयंकर वेदना होत आहेत। मुक्ता भूक लागली रे। तवी मुक्ता म्हणते, गुरुदादा अजून ज्ञान दादा आला नाही ना, मला असं वाटतंय आळंदीत काय आगटीत तर नसेल ना घडलं, माझा दादा काय येत नाही अजून, थोडा वेळ थांब, मी तुला करून खाऊ घालते। सोपान काकाला म्हणताय, सोपानाला भूक लागली, छोटासा सोपान होता ना। बराच वेळ झाला पण ज्ञानदादा निवृत्तीनाथ काही येत नाही। सोपान काका म्हणतायत, मुक्ताई आता वेदना सहन होत नाही, काहीतरी करून खाऊ घाल। मुक्ताई आपली आई जर असती ना तर मला एवढा वेळ ना उपाशी राहूच दिलं नसतं। आपली आई असती तर काहीतरी शिजून मला करून खाऊच घातलं असतं। त्यावेळी चिमुरड्या मुक्ताईच्या डोळ्यातून गळगळ अश्रू वाहू लागली। सोपान काका, अरे आपली आई जर जिवंत असती ना तर माझ्यावरती तुमच्या तिघांची आई होण्याची वेळ आलीच नसती ना। आपली आई नाही म्हणून तर मला तुमच्या तिघांची आई व्हावं लागलं। येण्यासाठी वेळ होता पण सोपानाच्या पोटात भूक मावत नव्हती। सोपाना, आपण छोटासा खेळ खेळूयात, म्हणजे तुझी भूकही शमेल आणि यायला जर वेळ लागला तर भूक तुला त्रास देणार नाही। भांडी कुंडी खेळू लागली। मातीची चूल, त्याच्यावरती मातीचे छोटे छोटे भांडे मांडले, त्याचं खेळण्यामध्ये मन लागे ना। आपण खेळायचं नेमकं काय? मुक्ताई म्हणते चूल पेटवते आणि त्याच्यात काहीतरी शिजवते, आता भांड मांडते। सोपान काका म्हणतात, मुक्ते शिजवायलाच काही नाही, चुलीवर काय शिजवते आता? तरी छोटीशी मुक्ताई म्हणू लागली, सोपाना तुला भूक लागली ना, आपण तुझी भूक चुलीवर मांडन, तुझी भूक शिजवू। जोपर्यंत भूक शिजेल ना तोपर्यंत ज्ञानदाता काहीतरी शेदा घेऊन ये।
जगाच्या विश्वाच्या माऊलीच्या बहिणीने आणि आदिशक्ती मुक्ताईने चूल केली माईबा. मातीची चूल होती. चुलीत काड्या कोड्या टाकल्या, जाळ लावला, त्याच्यावरती मातीचं छोटासा असं भांड मांडलं आणि त्यात शिजवायला घेतली सोपान काकाची भूक. भूक शिजवत होती आणि इकडे सोपान काकाच्या पोटात भूक मावत नव्हती. थोड्या वेळाने ज्ञान दादा आले. मग ते काय करते? दादा मी खेळमांडी खेळतोय. पण खेळात नेमकं काय चाललंय? दादा मी शिजवते. काय शिजवते? मी सोपानाची भूक शिजवते चुलीवर. ज्ञानदादाच्या डोळ्यात अश्रू आले. मग ते आज आळंदीकरांनी भिक्षा नाही दिली. एक वेळ अशी होती माईबाप, जगाचे जे नाच झाले, विश्वाची माऊली झाली, पण त्या माऊलीला एक काळ असा होता की दिवस दिवस अन्न मिळालं नाही, उपाशी पोटी दिवस काढावे लागले. आज ज्ञानेश्वरी आपण वाचताना आपल्याला पंक्ती असतात 3 टाइम, पण माऊली ज्ञानोबा मात्र ती उपाशी पोटी लिहावी लागली. ही ज्ञानेश्वरी पाठीमागची सगळ्यात मोठी कथा आहे. त्यांना उपाशी पोटी सांगावी लागली, उपाशी पोटी लिहावी लागली. एकदा मांडे खाण्याची इच्छा झाली, पण आळंदीकरांनी मांडे खाण्यासाठी खापर सुद्धा भेटू दिलं नाही. विसोबा खेचराने मनी मनी केली, त्याच्या ठिकऱ्या ठिकऱ्या केल्या. संन्याशाच्या कार्ट्याला कशाला पुरणाच्या पोळ्या, कशाला मांडे खावेशी वाटतात. आणि मांडे जो हा पदार्थ आहे ना, भारतात तुम्ही सगळीकडे फिरा, पण खानदेशात मांडे करण्याची जी कला आदिशक्ती मुक्ताईने समर्पित केली ना, सद्गुरु जोग महाराज शताब्दीला कितीतरी मांडे आले होते. 5000 बरोबर आहे ना? जास्त मांडे आलते ना. सद्गुरु जोग महाराज यांच्या शताब्दीला जेवढे मांडे आले होते, जेवढ्या भाविक भक्तांना पुरेले एवढे मांडे आलते, ते सगळे मांडे खानदेशाचे होते. बरं, आदिशक्ती मुक्ताई खानदेशात, आणि ती कला फक्त मुक्ताईनं खानदेशाला समर्पित केली. ठिकऱ्या ठिकऱ्या केल्या त्या खापराच्या. आता मांडे तर खायची इच्छा झाली, भाजाव्या कशावरती? माऊली ज्ञानोबाऱ्यांनी जठराग्नी प्रदीप्त केला आणि माऊलींची पाठ, योगी होते ना, पाठ लालबुंद झाली, तव्यासारखी तापली. मुक्ताईने मांडे थापावेत आणि त्या पाठीवरती ते मांडे टाकावेत. मांड भाजलं की खाली घ्यावं. ज्यावेळी मांडे ताटात पडले ना, मांडे भाजून झाले, त्यावेळी मुक्ताईनं ज्ञानदादाला विचारलं. मुक्ताईच्या डोळ्यातून गळगळ गळगळ अश्रू वाहू लागले. ज्ञानदादा, तुला फार वेदना झाल्या असतील ना रे. तुझी पाठ तव्यासारखी लाल झाली आणि तवा नाही भेटला, खापर नाही भेटलं, म्हणून पाठीवर मांडे भाजवावे लागले. मला तुमच्या समोर बहीण सांगायची, मी काय सांगते लक्षात घ्या माझा मुद्दा. ज्ञानदादा, तुला फार वेदना झाल्या असतील ना रे. नाही मुक्ते, अरे दादा तुझी पाठ तव्यासारखी लाल झाली होती, तुला वेदना झाल्या असतील ना, तुला चटके बसलेले असतील ना. नाही मुक्ते, मला पाठ लाल झाली याचं काहीच वाटलं नाही, वेदनाही झाल्या असतील, पण मुक्ते मला का वेदना झाल्या नाही माहिती? ज्यावेळी तुझ्या मऊ मऊ मायेचा स्पर्श, तुझ्या हाताचा स्पर्श ज्यावेळी माझ्या पाठीला झाला ना, त्यावेळी माझ्या वेदना कुठच्या कुठे पळाल्या, माझं मलाही कळालं नाही. विश्वाची माऊली आणि त्या माऊलीची आई सुद्धा होण्याचं सामर्थ्य एका आदिशक्तीत आहे. आद्यत्रय जननी देवांची आदिशक्ती मुक्ताबाई दासी जणी लागे पायी. माऊलींनी आशीर्वाद घेतला मुक्ताईचा. जगाच्या माऊलीला सुद्धा आशीर्वाद बहिणीचाच घ्यावा लागला. दादांनो, विनंती असेल, केवळ आई वडील गेल्याच्या नंतर तिचं सगळं संपत नाही. आई वडील गेल्याच्या नंतर सगळं संपत नसतं. घरात जर भाऊ असेल मोठा, तर आई वडिलांनंतर तो आपल्या बहिणीसाठी बापही होतो, बापाच्या जागी असतो. आणि माझ्या दादांनो, ज्यावेळी आपली आई जाते ना, हक्काचा पदर नष्ट होतो माणसाचा, त्यावेळी ती बहीण भावाची माय होते, त्यावेळी ती पोरगी बापाची सुद्धा माय होते, बापाची सुद्धा माय होते. हक्काचा पदर नष्ट होतो, त्यावेळी ती बहीण स्वतःचा पदर डोळे पुसण्यासाठी समोर करत असते. हे बहिणीचे जगामध्ये न फिटणारे उपकार आहेत. विढल उपकार केला, तिनं पत्नी बनून उपकार केला. अनंत उपकार आहे स्त्रीत्वाचे प्रत्येक जीवावरती. तिनं पत्नी बनून उपकार केला. इथं जेवढे पुरुष बसले सारे मुंजे आहेत का? मी हानू हानू घेईन बर का तुमच्या पुढे. तुम्ही जागे, तुम्ही मेले तर नाही ना? हाय का? हाय, जागेत का तुम्ही? मला वाटलं जागेच गचकले का काय. हा सिग्नल देत चला, मध्ये मध्ये बोलत चला, म्हणजे माझ्यासोबत
आपसात बडबड करू नका. कीर्तनात बडबड केली तर पुढच्या जन्मात बेंडकुळे व्हावं लागतं. आणि कीर्तनात जर मोबाईल खेळतं भीतीवरची पाल होऊन चिकटावं लागतं. तुम्हाला व्हायचं का पाली? मग आपले मोबाईल असे खिशात नेऊन ठेवा. इथं बावळेट येत का आम्ही स्टेजवर उभा राहून तुम्हाला कीर्तन सांगायला? विढल घरात पतीने जर चहा मागितला पत्नीला, सकाळी त्याने घेतलेलं असेल ना, आता पत्नी पहिल्यांदाच घेत असेल, आणि घरातलं जर दूध संपलं तर स्वतःला घ्यायचा आहे तो चहा ती आधी नवऱ्याला देते. बरोबर आहे ना? हे मी बरोबर काय? तुमच्याकडे काही रॉंग नंबर लागला का माझा? इकडं असं नाही का? ती बायको दुधाचा चहा नवऱ्याला देते आणि त्या उरलेल्या पत्तीमध्ये त्या पातेल्यामध्ये पाणी टाकते, साखर टाकते, उकळून घेते आणि बिना दुधाचा पिते. समोर बसून नवरा दुधाचा चहा पितो आणि ही बिना दुधाचा पिते. पण समोर बसलेल्या नवऱ्याला कळू देत नाही ती की याला दुधाचा आहे आणि तिला बिना दुधाचा आहे. अरे केवढं समर्पण आहे. 5ची 50 करता करता आयुष्याची 80 वर्ष आली तिची. तुमच्या घरात जेवी लक्ष्मीच्या पावलाने आली, काहीच नव्हतं, पण तिनं प्रत्येक क्षणाला तुमची साथ दिली आणि 1-1 रुपया मागं टाकून टाकून घरात 5चे 50 भांडे केले तिने. घरी गेल्यानंतर तुम्हाला एक काम आहे, इमानदारीनं सांगा तुम्ही. थोडा आवाज द्या दादा. घरी गेल्यानंतर एक काम आहे तुम्हाला, घरच्या स्टीलच्या भांड्यावरचे नावं तुम्ही तपासायचे. त्या भांड्यावर जिनं भांडे घेतली तिचं नाव तुम्हाला कुठंच सापडणार नाही. तुमचं नाव असतं, तुमच्या लेकराचं नाव असतं आणि तुमचं आडनाव असतं. भांडे तिने घेतलेत, 5-5 रुपये तिनं मागं टाकलेत, पण तिला तिच्या संसारात भांड्यावर तिचं नाव सुद्धा टाकणं जमलं नाही. याला निस्वार्थ बायकोचं प्रेम म्हणतात. वाजवा टाळ्या. तिचं निस्वार्थ प्रेम असतं मायबाप. तारुण्यात किती शिव्या तुम्ही तारुण्यात किती बी दिवे लावा, पण म्हातारपणामध्ये तुम्हाला तिच्याच हातात जावं लागतं. ती बदला नाही घेत रे. तिचं निस्वार्थ प्रेम असतं तुमच्यावर. म्हातारपणामध्ये पुरेपूर तुमची काळजी कोण घेतं? सगळे सोडून जातात तुम्हाला, पण ती तुम्हाला कधीच बेईमान होत नाही. काळजी तिला असते ना, तिलाच काळजी असते. पण स्त्रीचं किती समर्पण आहे. माझं भांडण आहे कोर्टात तुमच्या, म्हणजे लोक मला फोनवर समस्या सांगतात ते मी तुमच्याकडे मांडणार आहे. स्त्रीचं किती समर्पण आहे, भारतीय नारीचं किती समर्पण आहे. पा एकदा एक स्त्री तिच्या पतीला भांडू लागली, प्रेमाची भांडणं व्हावीत. ती म्हणे माझ्याकडे सगळं माझं असताना अधिकार मात्र तुमचा. माझ्याकडे सगळं माझं असताना अधिकार मात्र तुमचा. केस माझे वेणी तुझ्या नावाची, भांग माझा सिंदूर तुझ्या नावाचा, कपाळ माझं कुंकू तुझ्या नावाचं, नाक माझं नथ तुझ्या नावाची, गळा माझा मंगळसूत्र तुझ्या नावाचं, हात माझे पाटल्या तुझ्या नावाच्या, पाय माझे जोडवे तुझ्या नावाचे, पोट माझं गर्भ तुझ्या नावाचा. दर्शन करते मी, आशीर्वाद मात्र मिळतो तुला, अष्टपुत्र सौभाग्यवती. माझ्याकडे सगळं माझं असताना अधिकार मात्र तुझा. माझ्याकडे एवढा आहे रे तुझ्या नावाचं, माझ्याकडे एवढा आहे रे तुझ्या नावाचं. सांग तुझ्याकडे काय आहे माझ्या नावाचं? वाजवाना वाजवाना मोकळ्या वाजवाना. तुम्ही पार्टी बदलली का काय? हे पहा, प्रचार कोणाचा बी करा, पण मतदान मात्र मला हाना. तिथं खपून घेणार नाही मी तुम्हाला. पार्टी आपली, हे झेंडा आपलाच फडकला पाहिजे, पार्टी आपलीच निवडून आली पाहिजे. इज्जत का सवाली भाई, असं करीत जाऊ नका तुम्ही. स्त्रीचं किती समर्पण आहे मायबाप. आमच्याकडे आम्ही इथं पुरावेनिशी दाखवून देऊ शकतो आम्ही सौभाग्यवती आहोत, आमचं लग्न झालंय, आम्ही दाखवून देऊ शकतो. आमच्याकडे पुरावे येतं. मला इमानदारीनं सांगा गडी माणसं पुरुष मंडळी, तुमच्याकडे काय पुरावा आहे का तुम्ही विवाहित आणि तुमचं लग्न झाले म्हणून? वकील साहेब, आमचं आधार कार्ड ते बी आम्ही जर जप्त केलं, अख्खं डिपॉझिट जप्त होतं तुमचं. आमच्या मनात आलं स्त्रीचं इतकं सामर्थ्य मायबाप, भारतीय स्त्रीचं इतकं समर्पण आहे तिच्या घरादारासाठी, तिच्या संसारासाठी. स्त्री तिच्या सर्वस्वाचं समर्पण करते. प्रत्येक पुरुषाला वाटतं की स्त्रीने माझ्या घराला तिचं घर समजावं, माझ्या आईला तिची आई समजावं, माझ्या भावाला तिचा भाऊ समजावं, माझ्या बहिणीवर तिनं बहिणीसारखं प्रेम करावं, माझ्या घराचं तिने स्वर्ग करावं, अशी प्रत्येक पुरुषाची इच्छा असते. वकील साहेब, माझा प्रश्न आहे तुम्हाला. म्हणजे ती म्हणते हाय का आता, म्हणजे अवघडच झालं राव. माझा प्रश्न आहे तुम्हाला. आयुष्यभर स्त्री पुरुषाच्या प्रत्येक अपेक्षा स्त्रीकडून असतात. त्या बायकोने माझ्या घराचं स्वर्ग करावं, ती सासरला तिचं समजून बसते, पण आयुष्यभर प्रत्येक जावई सासरवडीला त्याचं घर कधी समजित नाही. याचं काय करायचं आपण?
विढल. आज फक्त मला तुमच्या समोर आई मांडायची. श्रीचे अनंत उपकार आहेत, पण त्या अनंत उपकारापैकी त्रोटक उपकार तुमच्या समोर ठेवते. या विश्वाच्या पाठीवरती ओळख नसताना तिनं स्वतःच्या गर्भात आपल्याला जागा दिली. हा मातृत्वाचा इथं बसलेल्या प्रत्येक जीवावरती पहिला उपकार आहे. एखाद्या माणसाचं ट्रान्सफर झालं नवीन जिल्ह्यात, तालुक्यात, गावात, जर तो गेला, तिथं गेल्याच्या नंतर तो किरायाने खोली करतो. शिफ्ट जर झाला तिथं 10-5 वर्षांनी स्वतःचं हक्काचं घर बांधतो. पण गावाकडच्या येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना सांगतो थोडा विको कमी करायचा, रिटर्न नका देऊ बोलताना. रामभाऊ शांभाऊ अमक्या अमक्या गावात आलो, तालुक्यात आलो, पाय ठेवायला जागा नव्हती हो, पण अण्णासारखी, तात्यासारखी, दादासारखी देव माणसं भेटली ज्यांनी मला या गावामध्ये पाय ठेवायला जागा दिली. अरे ज्याने भाडोत्री खोली दिली त्याला आपण देव माणूस म्हणतो. ऐका, वाक्य तोला मोलाचं बोलते. ज्याने किरायाने खोली दिली त्याला आपण देव माणूस म्हणतो. जिनं ओळख नसताना स्वतःच्या गर्भात आपल्याला पहिला पाऊल ठेवायला जागा दिली ती आई आपल्याला देव नाही तर देवापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. हा प्रत्येक मातृत्वाचा जगावरती पहिला उपकार आहे. आईचा दुसरा उपकार, जिनं ओळख नसताना विश्वाच्या पाठीवरती तुम्हाला मला पहिला रक्ताचा थेंब दान केला. थबदेजामध्ये आपण रक्तदान करतो, याच्यामध्ये तफावत असते. आपण त्याला रक्त देतो ज्याचा आणि आपला ब्लड ग्रुप मॅच झाला. कारण विज्ञान सांगतं रक्ताचे 4 गट आहेत. रक्तगट जुळला तर रक्त जमतं. रक्ताचे 4 गट आहेत, ए गट, बी गट, ए बी गट आणि ओ गट. एला एचं चालतं, ओचं चालतं, बीला बीचं चालतं, ओचं चालतं, ए बीला एचं चालतं, बीचं चालतं, ए बीचं चालतं आणि ओचंही चालतं. ई बीला सगळ्यांचं चालतं, मला सगळ्यांचं रक्त चालतं, मी ई बी पॉझिटिव्ह आहे. ओला दाता म्हटले, ओचं सगळ्यांना चालतं, ओ वाल्याला मात्र ओचंच रक्त चालतं. रक्तगट जुळला नाही तर रक्त जमत नाही, हे विज्ञान आहे. पण आईच्या गर्भात असताना नंतर ब्लड ग्रुप टेस्ट केला जातो का? बऱ्याचदा आईचा आणि बाळाचा ब्लड ग्रुप वेगळा वेगळा असतो. रक्त जुळलं नाही तर, रक्तगट जुळला नाही तर रक्त जमत नाही, हे विज्ञान आहे. आईच्या गर्भात असताना रक्तगट वेगळा असताना तरी सुद्धा विज्ञानाच्या पुढे जाऊन चमत्कार आहे की रक्तगट वेगळा असताना सुद्धा आईचं रक्त पोटात असताना बाळाला चालतं. हे आतापर्यंत विज्ञानाला सुद्धा न उलगडलेलं कोड आहे. प्रत्येक जीवावरती आईचा दुसरा उपकार आहे. विढल. या विश्वाच्या पाठीवरती जिनं पहिला श्वास आपल्याला दान केला आपली आई होती ती. गर्भात ज्यावी त्या माऊलीची सोनोग्राफी केली जाते. 5व्या महिन्यात करतात, 7.5 महिन्यात करतात. काही प्रॉब्लेम असेल तर 8.5 आणि डिलिव्हरीच्या शेवटच्या आठवड्यातही करतात. अल्ट्रा कलर सोनोग्राफी, त्याच्यात बाळाची बॉडीज पार्ट, बाळात काही व्यंग तर नाही ना, हे सगळं कळतं. आणि गर्भ जर खराब असेल, बाळात काही व्यंग असेल, त्यानुसार गोळ्या औषधं वगैरे डॉक्टर त्यानुसार ट्रीटमेंट देतात. ज्यावेळी कलर सोनोग्राफी केली जाते त्यावेळी डॉक्टरांना तुम्ही प्रश्न विचारा, डॉक्टर माझ्या बाळाचे पार्ट तर व्यवस्थित आहे ना, बॉडीज पार्ट? डॉक्टर म्हणतील कशाचंच व्यंग नाही, बाळ व्यवस्थित आहे, गर्भ चांगलं आहे, पाणी भरपूर आहे. बाळाचे ठोके, हृदयाचे ठोके चालू आहेत. ते मशीन जर लावलं तर तुम्ही स्पीकर ऑन करून ठोके ऐकू शकतात. बाळाची टेक्नॉलॉजी. आपल्याला जसा स्टेथेस्कोप लावतात ना, स्टेथेस्कोप लावून ते मशीन स्पीकर ऑन केलं तर ठोके ऐकू येतात बाळाचे. बाळाचे ठोके व्यवस्थित आहेत, पाणी व्यवस्थित आहे. तुम्ही मुंजे तर नाही ना? हाय हाय लेकरं झाले ना तुम्हाला? ज्यांना झाले नाही ते बी ऐका, ते माहितीच तर माहिती पाहिजे काही गोष्टी. बाळाचे ठोके तुम्ही ऐकू शकता. ठोके व्यवस्थित आहेत, बाळाचं वजन चांगले, बाळाचं पाणी व्यवस्थित, बाळ एकदम हेल्दी, बाळाचं वजन चांगले. त्यावेळी डॉक्टरांनी एक प्रश्न करा तुम्ही, डॉक्टर माझं बाळ नाकाने श्वास घेतंय का? त्यावेळी डॉक्टर सांगतील बाळ जिवंत आहे, वजन चांगले, बाळ हेल्दी, पाणी भरपूर आहे, पण तुमच्या बाळाच्या नाकाचा श्वास मात्र बंद आहे. नाक दाबलं तर श्वास बंद होतो, श्वास बंद झाला तर माणूस मरतो. हे विज्ञान आहे. आईच्या गर्भात असताना श्वास बंद असताना बाळ जगतंय. कोणाची करणी, कोणाचा उपकार आहे? ज्यावेळी ती माई माऊली प्रसूत होते, बाळ तिच्या पोटातून बाहेर येतं, त्यावेळी बाळाचं आणि आईचं एक कनेक्शन असतं. त्याला काय म्हणतात? काय म्हणतात त्याला? मी हनहनु घेईन तुमच्या पुढे. त्या कनेक्शनला काय म्हणतात वकील साहेब? नाळ म्हणतात. ती नाळ तोपर्यंत कट करत नाही जोपर्यंत बाळ रडत नाही. आणि नाही रडलं तर त्याला रडवायचे
प्रयत्न करतात. कारण जोपर्यंत बाळ रडत नाही त्याचं फुफ्फुस आतून असं कोरं करकरीत असतं, चिकटलेलं असतं. ज्यावेळी बाळ रडतं त्यावेळी पंपिंग होते, फुफ्फुसाची उघडजाप चालू होती, इनकमिंग आउट गोईंग, इनकमिंग आउट गोईंग. त्यावेळी बाळ स्वतःच्या नाकातोंडाने श्वास घेऊ लागतं. आणि ज्यावेळी बाळ स्वतः श्वास घेऊ लागतं त्यावेळी आईचं आणि बाळाचं कनेक्शन कट करतात. सोपं सांगू का तुम्हाला, जोपर्यंत MACBची लाईट येत नाही तोपर्यंत जनरेटरची लाईट हाफ करायची नाही. कळालं ना विढल? ज्यावेळी बाळ रडलं त्यावेळी बाळ श्वास घ्यायला लागलं, नाळ कट केली. तुम्ही डॉक्टरांना विचारा, डॉक्टर माझं बाळ तर आता श्वास घेऊ लागलंय, गर्भात असताना कोणाच्या श्वासावर जगलंय? त्यावेळी डॉक्टर सांगतील, आई साहेब तुम्ही श्वास घेत होता गर्भवती असताना, ज्यावेळी बाळ पोटात होतं तुम्ही श्वास घेत असताना अर्धा श्वास तुम्ही तुमच्यासाठी घेत होतात आणि अर्धा श्वास नाळेद्वारे तुम्ही तुमच्या लेकराला पोचता करत होतात. जिनं गर्भात असताना लेकरासाठी अर्धा श्वासही दान केला, या विश्वाच्या पाठीवरती मातृत्वाचा प्रत्येक जीवावरती तिसरा उपकार आहे. विढल.